हॅलो, हाय, नमस्कार. वेलकम टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल. तर चला, स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. नवीनमध्ये अगदी मे महिन्यातला सगळा शूट आहे. मे महिन्याची जशी सुट्टी चालू झाली तशी इकडे आम्ही थोडाफार एन्जॉय केला होता गावी जायच्या आधी. माहेरचा ब्लॉग आहे तरीसुद्धा पुढे कोल्हापूरमध्ये असताना काय एन्जॉय केला होता हे तुमच्याबरोबर थोडं शेअर करते. तर मी आणि माझ्या बहिणीची फॅमिली मस्त असा सुपर डुपर हिट झालेला राजा शिव छत्रपती हा पिक्चर बघायला गेलेलो आहोत. आणखीन हा मूव्ही 1 तारखेला रिलीज झाला होता, पण इतका सुपर डुपर चालला की आम्हाला त्याची तिकीटच भेटत नव्हते. तर सुद्धा आम्हाला गावी जायच्या आधी हा बघायचाच होता, कारण गावावर आल्यानंतर हा तोपर्यंत नसणार आहे. त्यामुळे असं ठरवलं की आधी गावी जायच्या आधी पिक्चर बघून घेऊया. तर चला, इकडे आम्ही मस्तपैकी पिक्चर बघितला. एक नंबर मूव्ही वाटली, खूप खूप छान आहे. चला, ह्या वर्षातील छान असं एक तरी मूव्ही बघायला मिळाली आणि ती पण छान. तर चला, त्यानंतर माझ्या फ्रेंड्स अनुष्का आहे, तिच्या क्यूट अशी मुलगी आहे श्रीनिती, तिचा फर्स्ट बर्थडे होता. तिकडेही मी गेले होते. हे सगळं मी सुट्टीला जायच्या आधीचे शूट आहेत, ते म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. तर चला, इकडे गेलेले होते बड्डेला. छान असं इकडे हॉटेललाच बड्डे होता. खूप छान असा, थोडीफारच मोजकीच लोक होती. खूप छान इव्हेंट ठेवला होता त्यांनी. तर तिकडे गेलेलो होतो. तर चला, माहेरचा सुट्टीचा जो एक 8 दिवस गेले होते त्याचा शूट इकडे पुढे तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे. आणि मेच्या सुट्टीमधला हा माझा लास्टचा व्लॉग आहे. तर त्यानंतर मस्त इकडे सेलिब्रेशन, क्यूट बेबी होती आणि ही अनुष्का माझी फ्रेंड आहे, तिच्या मुलगीचा फर्स्ट बर्थडे होता. तर इकडे आम्हाला रुद्र भेटलेला आहे. रुद्र म्हणजे आदूंच्या ज्या अंगणवाडीच्या टीचर आहेत ना, त्यांचा नातू. तर चला, इकडे कंपनी मिळालेली आहे. असं आपण कुठल्याही कार्यक्रमाला गेलो आणि तिथं आपल्या ओळखीचं कोणतरी भेटलं तर आपल्याला छानच कंपनी सगळ्यांची मिळते. त्यामुळे इकडे चला, जेवणामध्ये खूप छान छान मेनू होता. प्युअर व्हेज असं जेवण होतं. आणि इकडे हाय करतात त्या आदूच्या टीचर अंगणवाडीच्या कस्तुरी मॅडम आणि ह्या त्यांच्या सुनबाई. तर चला, हे आपले सबस्क्रायबर तर आहेतच, पण व्लॉग खूपच लेट टाकलेला आहे. ते आपले नेहमी व्लॉग बघतात. त्यानंतर छान इकडे बड्डे पार्टी झाली, आईस्क्रीम मस्त असं खालं. आणखीन चला, मेमध्ये असं होतं, थोडेफार कार्यक्रम होते, लग्न होती, बड्डे पार्टीज होत्या. असं मेचा महिना गेलेला आहे. आणि गरमीनं तर रेकॉर्ड ब्रेक केला होता, माहीतच होता. तर चला, मे महिन्यामध्ये मदर्स डे पण असतो, त्यामुळे इकडे मी घरी फालुदा आईस्क्रीम बनवलं होतं. मी शक्यतो आईस्क्रीम घरीच करण्याचा ट्राय करते. खूप छान टेस्टी होतात, आपल्या प्युअर दुधापासून होतात. आणखीन त्याची क्वांटिटी खूप प्रमाणात करता येते, आपल्याला अनलिमिटेड असं खाता येतं. त्यामुळे चला, इकडे स्वरानं मदर्स डे होता, त्यामुळे मला इकडे आईस्क्रीम सर्व केलेला आहे. तर तिनं छान असं त्याला डेकोरेशन करून आणलं होतं मस्त. आणखीन काय काय रोज सिरप वगैरे टाकून मला ती देत होती. तर फालुदाची रेसिपी एकदम इझी आहे, काही त्यात अवघड नाही आहे. तर स्वराने इकडे आईस्क्रीम आणून दिल्यामुळे इकडे अजून मला मदर्स डेला इकडे दिलेला आहे छानपैकी असं पाण्याचा ग्लास आणून. ती जसं दिदी करेल तसं सगळं करण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे तिला पण छान आता सगळ्या सवयी लागत आहेत. तर चला, इकडे फालुदा रेडी आहे. स्वराने इकडे मॉम लिहिलं होतं चॉकलेट सिरपनं, पण ते मेल्ट झालेलं आहे. तर खूपच छान. गरमीमध्ये मी सगळं असं घरी ट्राय करत असते, वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम्स, आंब्यापासून पण सगळ्या रेसिपी ट्राय करण्याचा प्रयत्न करत असते. तर चलो, मस्त इकडे स्वरानं मदर्स डे स्पेशल इकडे आम्ही थोडाफार घरी सेलिब्रेट केलेला आहे. आणखीन मदर्स डे स्टार्ट म्हणजे 12 नंतरचा हा शूट आहे. त्यानंतर मस्त संध्याकाळी सेलिब्रेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट संध्याकाळचा शूट आहे. मदर्स डे ज्या दिवशी आहे ना, त्या दिवशी संध्याकाळचा. तर मदर्स डेला मी इकडे चाललेली आहे माहेरी सुट्टीसाठी. माझी मोठी बहीण आधीच 2 दिवस आली होती. तर मदर्स डे होता, संडे पण होता, त्यामुळे इकडे सेलिब्रेशन तर आम्ही तुम्हाला माहीतच आहे, संडे म्हटलं तर कंपल्सरी आम्ही इकडे नॉनव्हेज खातो. तर इकडे गावी एक नंबर असं हॉटेल होतं, काय चव होती गावरान. ते असं आम्ही इकडे इस्पुर्ली गाव आहे तिकडे एक हॉटेल होतं, तिथे छान असं जेवलो. घरी गेले, मम्मीसाठी केक घेऊन गेले होते. तर माझ्या मुलींनी मला छान असं माझ्यासाठी काय काय केलं होतं, तर म्हटलं माझ्या मम्मीसाठी पण मला करायला पाहिजे. तर इकडे घरी केक घेऊन आणि दीदी पण आली होती. मस्त असा मदर्स डे सेलिब्रेशन केला, नेहमी लक्षात राहिला असा, कारण योगायोगाने मी मदर्स डे दिवशीच गावी गेलेली आहे. तर हा सगळा मदर्स डेचा संध्याचा शूट आहे. तर गावी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या भावाने गाडी घेतलेली आहे, हे तुम्हाला
बरोबर मी शेअर केलंच आहे एक व्लॉगमध्ये पाडव्याच्या वेळेला. तर पाडव्याच्या वेळेला असं आम्हाला काही खास करता आलं नाही, त्याच्यासाठी गाडी घेतली वगैरे म्हणून. तर त्याने त्याच्या कष्टातून इतकं छान असं खूप इम्प्रूव्हमेंट करून खूप छान छान अशी एक लॅविश कार घेतलेली आहे. तर म्हटलं आम्हाला तेव्हा काय असं सेलिब्रेट करता आलं नाही. तर गावाकडे कशी पद्धत आहे, असं गारवा वगैरे तुम्हाला माहितीच आहे, मी माझ्या ब्लॉगमध्ये 2-3 ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे. पण आता हे गावाकडे सगळ्या गोष्टींना अशी पद्धत आलेली आहे. तर बहिणीने असं काही केलं तर ते भावासाठी खूप चांगलं असतं. तर चला, माझ्या मोठ्या दीदीने गाडीसाठी गारवा आणला होता. अगदी छोट्या छोट्या गोष्टींना पण आता गावाकडे ही पद्धत आहे आणि ही गोष्ट खूप लाभदायक असते. ज्याच्यासाठी आपण ही गोष्ट घेऊन जातो ना, ह्याच्यातील ज्या गारव्याच्या वस्तू असतात, केळी किंवा कडी, ह्या घुगऱ्या वगैरे, ह्या खूप शुभ मानल्या जातात आमच्याकडे. आणि असंच त्याचं सेलिब्रेशन केलं जातं. कोणती गोष्ट चांगली झालेली असते किंवा करायची असते त्यासाठी, घरासाठी म्हणा, कोणतं वाहन आणलं म्हणा, सगळ्या गोष्टीसाठी ही गोष्ट केलेली खूप खूप लाभदायक ठरते, ज्यानं घेतलेली आहे त्याच्यासाठी. तर इकडे आमच्या सगळ्या गल्लीतील काकी वगैरे आल्या होत्या. एका काकीने तर खूप छान असा उकाना घेतला, पण बाकीच्या बायकांचा खूप दंगा होता, त्यामुळे मी तो तुम्हाला दाखवला नाही, पण उकाना खूप मोठा होता. तर चला, इकडे दीदीनं सगळ्या पप्पा मम्मींना, परत श्री काय नव्हता तेव्हा, आला नव्हता, त्यामुळे आहेर वगैरे आणला होता, साडी, पप्पांना कपडे. तर ह्या सगळ्या आमच्या काकी वगैरे आहेत. आणि चला म्हणजे आम्हाला त्या छान असं म्हणत होत्या की मुली पाहिजेत, मुली असेल तर सगळं असं हाऊस होते. ज्यांना मुली नाहीत त्या तिथं म्हणतो त्या. आता आम्ही तिघी आहोत, त्यामुळं सगळं करता येतं ना, तिथे जाऊन आम्हाला सगळं करता येतं, म्हणजे अशा गोष्टी. तर असं तिथे सगळा विषय चालला होता. आणि दीदीने एक नंबर अशी कढी बनवली होती. तर आम्ही इकडं अधिक महिना स्टार्ट होणार होता आणि थोडा इकडं आम्ही शूट घेऊन ठेवत होतो की पुढे हा व्हिडिओ टाकायचा होता. तर माझी मधली बहीण करत होती शूट त्याचं. तर चला, इकडे मी सगळ्यांना, म्हणजे अधिक महिन्याच्या आधीच स्टार्ट होणार होता, त्याच्या आधीचा हा शूट आहे की ह्या गोष्टीचं महत्त्व सोशल मीडियावरती आम्हाला सांगायचं होतं, त्यामुळे हा शूट आम्ही इकडे घेतलेला आहे. त्यानिमित्तानं मम्मीची ओटी पण देण्यात आली. तर इकडे संध्याकाळची वेळ आहे, आदू थोडं व्लॉगिंग करत होती. तर घरी गेल्यानंतर तुम्हाला ह्याला सांगते, सुट्टीची खूप खूप मज्जा झाली आमची. तर इकडे निवांत थोडा वेळ बसलो होतो, गप्पा वगैरे चालल्या होत्या. आता काय 8 दिवस 15 दिवस राहायचं प्लॅनिंग करून गेलो होतो निवांत. पण आम्ही ह्या वर्षी श्रीनं, माझ्या भावाने गाडी घेतलेली आहे, त्यामुळं म्हटलं की आम्ही फक्त फिरायला जायचं कपड्यांची शॉपिंग करून गेलो होतो. आणि माहेरी गेल्यानंतर तुम्ही फक्त आता इकडे खाण्याचेच मेनू बघू शकताय. खाणे, पिणे, झोपणे. आणि ह्यापैकी ह्या ब्लॉग बघणाऱ्यापैकी 100 पैकी 100 ज्या महिला असतील त्या माझ्या व्लॉगशी सहमत असतील, ह्या मताशी, की माहेरी गेल्यानंतर आपण खूप काही ठरवून जातो, पण त्याच्यातील एकही गोष्ट आपली घडत नाही. आपण फक्त माहेरी गेले की चांगले चांगले पदार्थ करतो, खातो आणि असं लोळत पडतो. हे आमची चंगू मंगू तर खूप दंगा चालला होता. तर आमचं ह्या वर्षी असं झालं की श्रीनं गाडी घेतल्यामुळे आमची जी काय आतापर्यंत आम्ही प्लॅनिंग केली होती ती आम्हाला ह्यावेळेला सक्सेस करायचीच होती. म्हणून आम्ही फक्त फिरायला जायची कपडे भरपूर शॉपिंग करून घेऊन गेलो होतो, कारण ह्याला आम्हाला दांडेली म्हणून कर्नाटकमध्ये आहे, तिकडे जायचं होतं. त्यानंतर इकडे बरेच ठिकाणाची ठरवून ठेवली होती, कारण गाडीतून सगळ्यांना एकत्र जाता येतं. पण चला, पुढे काय झाले हे तुम्हाला सांगणार आहे. सगळंच प्लॅन कसा फ्लॉप झालेला आहे, तर सुद्धा घरी असा थोडाफार एन्जॉय चालू होता. आता काय करणार, एखादी गोष्ट अशी अचानक घडली तर त्या गोष्टीवरती काही पर्याय नसतो. आणि त्या गोष्टीच्या पुढे आपल्या सगळ्यांनाच गप्प बसावं लागतं, आपण काही करू शकत नाही. तर चला, त्यामुळे इथं आता फक्त सुट्टी कशी ढकलायची हेच चालू आहे आमचं. मग घरी ही चंगू खूपच त्रास देत होती, त्यांना काहीतरी एंटरटेनमेंट करायचं चालू होतं माझं. तर आम्ही कुठेही जाऊ पण शकत नव्हतो, कारण तिथे गेल्यानंतर अगदी 2 दिवस व्यवस्थित मस्त फुल एन्जॉय वगैरे केला. फक्त आम्ही म्हणजे माझा भाऊ यायची वाट बघत होतो पुण्यावरून. तो आल्यानंतर इकडे जायचं तिकडे जायचं चालू होतं. तर तिसऱ्या दिवशी, म्हणजेच मी गेल्याच्या तिसऱ्या दिवशी माझी चुलत काकी अचानकच एक्सपायर झाल्या त्या. त्यामुळं काहीच म्हणजे सगळंच जे काय असेल ते तिथल्या तर स्टॉप झालं सगळं. आम्ही कुठे घरातून बाहेर पण पडू शकत नव्हतो, कुठेच जाऊ शकत नव्हतो, गावामध्ये पण कुठेच. त्यामुळे अगदी गलीमध्ये घर असल्यामुळे, घराला घर लागून असल्यामुळे ते ऑड पण वाटतं. अगदी खूप कोणी लांबचं असतं तर थोडंफार 2-3 दिवस आम्ही शांत बसलो असतो, पण अगदी जवळचे चुलत चुलती, त्यामुळे आणि त्यांचं वय पण एवढं नव्हतं, त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच कसं तरी वाईट वाटलं ते. त्यामुळे आम्ही मग राहून दे, सगळेच जे ठरवलेले प्लॅनिंग होते ना ते सगळेच कॅन्सल केले. त्यामुळे आता ह्या मुलांना फक्त घरच्या घरी चालू होतं, दुकानातून खाऊ आणणे, नवीन नवीन काहीतरी बनवणे, पदार्थ करणे, खाणे
घरामध्ये गप्प बसणे असं चालू होतं. मग आम्ही जे 15 दिवस राहायचं, इकडे तिकडे फिरायचं जे प्लॅनिंग केलं होतं ना, ते तिघींनी पण 8 दिवसावरती आणलं. आणि चला आपापल्या मिस्टरांच्या तर आम्ही वाट बघत बसलेलो आहोत. आणि इकडे मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केले असते की एक महिला आहे ना, जी जगाच्या कुठल्याही टोकावरती गेली तरी किचन तिचं काही पिच्चा सोडत नाही. तर मी इकडे किचनमध्ये माझ्या काम करत होते, माहेरच्या किचनमध्ये. तर चला त्याचं काय मला असं वाटलेलं नाही, छान सगळ्यांसाठी असं आम्ही गुलाबजामुन बनवूया म्हटलं, मस्त असतं काहीतरी वेगळा मेनू. तर आणि आमची स्नेहल पण होती, पण तिला तिकडे सारखं जावं लागत होतं चुलत्यांच्या घरी. तिकडे जाऊन त्यांचं सगळं करायचं असतं. तर यायच्या आदल्या दिवशी म्हटलं थोडा श्री म्हटलं चला जाऊन येऊया, बाहेरून जरा पोरांना फिरून आणूया. पोरांची ह्या वेळेला सुट्टी काय व्यवस्थित झाली नाही आणि घरातच होतं आल्यापासून. त्यामुळे थोडं आम्ही आता इकडे दुसऱ्या गावी चाललेलो आहोत. बघा आदू किती खुश झालेले आहे, कारण 8 दिवस आम्ही घरीच बसून काढले होते. तर मामाच्या गाडीतून म्हणलं एक राईड मारून येऊया. आणि त्यानंतर मग छान दुसऱ्या गावी गेलेलो आहोत. आणि दीदीला काही साड्या वगैरे खरेदी करायच्या होत्या, मला पण थोडीफार शॉपिंग करायची होती. त्यामुळे मग आमच्या गावातून दुसऱ्या गावी असं मोठं कापड दुकान आहे, तिकडे गेलेलो आहोत. पोरी जरा खुश झालेल्या आहेत आज घरातून, म्हणजे अगदी 8 दिवसानंतर घरातून बाहेर पडल्या होत्या. तर चला मला पण थोडं छान वाटत होतं, कारण ते वातावरण असा माहोल तिथला होतो ना, की घरात दारामध्ये सगळी माणसं लोक, कारण ते आपलं जवळचं असल्यामुळे ते नको वाटतं म्हणजे असं काही करायला. त्यामुळे मग यायच्या आदल्या दिवशीचा शूट आहे. तर अशा प्रकारे होती मी म्हणायची सुट्टी. तर थोडीफार गजलक्ष्मी हा होलसेल साडी डेपो आमच्या गावाच्या इकडेच आहे, त्यांची मेन ब्रँच आहे. नंदगाव गाव म्हणून आहे तिकडं, आणि त्यांची अजून एक ब्रँच इकडं कोल्हापूरमध्ये झालेली आहे. हा पूर्ण होलसेल साडी डेपो आहे. एकापेक्षा एक व्हरायटी होत्या, तर दीदीसाठी साडी इकडे आम्ही चॉईस करत होतो आणि मी माझ्यासाठी थोडीफार शॉपिंग केली. त्यानंतर घरी आलो. आदल्या दिवशी होता म्हणजे थोडंफार जरा वेगळा मेनू बनवला होता जेवणामध्ये. इकडे पनीर होतं सगळ्यांचं फेवरेट, आणखीन त्यानंतर आम्रखंड, चपाती वगैरे असं होतं. आणि चालू होतं जे 8 दिवस केलं तेच, खाणे पिणे सोजाने वगैरे असंच झालेलं आहे. नंतर ह्या वेळेला माझं खूप मी ठरवलं होतं व्लॉगमध्ये फुल ऑन धमाल मी म्हणायची सुट्टी कशा प्रकारे एन्जॉय केली हे ठरवूनच गेलो होतो. पण ज्या गोष्टी ठरवतो ना त्या शक्यतो होतच नाही आहेत. अचानकच गोष्टी केलेल्या खूप छान. तर आमच्या लाडूची पण तिकडे गेल्यानंतर तब्येत अगदी बिघडली पाण्यामुळे वगैरे, त्यामुळे तोही कसा झाला बघू शकता. तर चला छान अशी झाली 8 दिवसाची माहेरची मस्तपैकी रिलॅक्स मधली ट्रिप. आणि 8 दिवस होते पण खूप छान सगळ्यांच्या बरोबर टाइम स्पेंड करता आला. सो चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.